सोपं नाही आहे. बसा बसा बसा. एकुणएकीच्या पातीत काय घुसू नका. एखाद्याच्या पातात तणकट जास्त आलं तर मग घाण तुमची होईल. सोपं नाही, सोपं नाही. खरं तर तुम्हाला द्यावे तेवढे धन्यवाद कमी आहे. आमच्या साथीला संगीत आहे, आमची व्यवस्था आहे. महाराजांना सकाळी नाश्ता मिळाला पाहिजे, दुपारी जेवण मिळालं पाहिजे, मध्यभागामध्ये थंड रस मिळाला पाहिजे आणि कथा संपल्यानंतर लगेच जेवण मिळालं पाहिजेत. आमची व्यवस्था घेण्यासाठी अनेक लोक आहेत. पण तुमचं यासाठी कौतुक करतो की इथून गेल्यानंतर ही 4-2 लाखाचा स्वयंपाक तुमच्या हाताने तुम्हाला करून त्यांना द्यावा लागतो. सकाळी येत असताना सुद्धा तुम्हाला घरची सर्व व्यवस्था पाहून यावं लागतं. छोटी मोठी घरातली कामं करून यावे लागते. येत असताना गॅस बंद आहे का नाही हे बघून यावं लागतं. हीटरचं बटन बंद आहे का नाही, शेगडीचं बटन चालू आहे, हे सर्व डोक्यात विचार असतात का नाही तुमच्या. मग एवढे विचार घेऊन सुद्धा तुम्ही जर कथा ऐकसाल तर खरंच कथाकारापेक्षा तुम्ही मोठे आहेत, कथाकारापेक्षा मोठे आहेत. आमचं काय, आम्हाला सध्या काहीच ताण नाही. उद्यापासून आमचा ताण चालू होतो. बघा आजी किती जोरात असल्या, काही ताण नाही आम्हाला. आम्हाला चूल पेटवायची नाही, आम्हाला चहापत्ती आणून द्यायची नाही, दूध आणून द्यायचं नाही, काहीच नाही. पण हा सर्व प्रपंचाचा ओझा ओढून सुद्धा तुम्ही जर कथा ऐकून तृप्त होत असाल तर तुम्ही एका महाराजापेक्षा श्रेष्ठ आहेत बरं का. मी बोलत नाही आहे, हे गोस्वामीजी बोलत आहेत. म्हणून एका वानप्रस्थापेक्षा, एका संन्याशापेक्षा आणि एका ब्रह्मचार्यापेक्षा संसारिक हा धन्य आहे. अहो जो ब्रह्मचारी राहतो त्याला काय आहे, आपली लंगोटी धुवायची, आपलं कमंडल भरायचं, आपला यज्ञ पेटवायचा आणि बसायचं. भूक लागली की एखाद्या दारात जायचं आणि फक्त आवाज द्यायचा, भिक्षाम देही. असा आवाज दिला की ती आई चपाती भाजी घेऊन येते, त्याला देते. संन्याशाचं तसंच आहे. त्यालाही भूक लागली की तो एखाद्या प्रपंचिकाच्या दारात जातो. आणि वानप्रस्थाचंही तसंच आहे. पण तुम्ही ग्रस्ती आहात, तुम्ही संसारिक आहात, तुमचं कठीण आहे. किती कठीण आहे तर ब्रह्मचारी सुद्धा तुमच्याच दारात येतो, वानप्रस्थ सुद्धा तुमच्याच दारात येतो आणि संन्यासी सुद्धा तुमच्याच दारात येतो. तुम्ही कोणाच्या दारात जात नाही. आणि तुम्ही दारात गेले तर कोणीही तुम्हाला म्हणे नाही, आमच्याच घरी 8 दिवस झाले भाकरी खायला लागला, बायको काय आहे की नाही. म्हणून कोणी कोणाच्या इथे जात नाही. आता जर आम्ही तुमच्या इथं जेवायला आलो, तुम्ही जेवू घालचा ना मला. पण आम्हीच जर गावाला गेलो आणि एखाद्याच्या घरी म्हणलं मला जेवायला द्या बरं, ते म्हणून महाराज तुमची बायको काय आहे की नाही. म्हणून आमच्यापेक्षा तुम्ही श्रेष्ठ आहेत. आणि म्हणून कथा प्रपंचिकासाठी जेवढी भावपूर्ण आहे तेवढी एखाद्या संन्यासासाठी नाही आहे, तेवढी एखाद्या ब्रह्मचार्यासाठी नाही आहे, तेवढी एखाद्या वानप्रस्थासाठी नाही. का, तो आपल्या वेगळ्या मार्गाने आहे. आणि म्हणून प्रपंचिकाची ही कथा प्रपंचाला अतिशय पोषक आहे. आणि म्हणून भगवंताचं आपण चरित्र ऐकलं, आपण शबरीचं जीवन पाहिलं. आपण शबरीच्या जीवनाच्या आधी कोणाचं जीवन पाहिलं, कोणाचं हां, सुतीक्षण महाराजाचं. बघा त्या पोरीवर सुद्धा संस्कार झाले. सुतीक्षण महाराजाचं म्हणते ती पोरगी, ते तुम्हाला तिची भाषा कळाली नाही, मला कळाली. आता तुम्हाला कळत नाही त्याला मी काय करू. कळालं मला, सुतीक्षण महाराजांचं जीवन झालं. ती पोरगी साध्या माणसाची नाही, ती यूट्यूबवाल्याची पोरगी आहे ती, आहे ना. कळालं हां. आणि मग भगवान शबरीच्या आश्रमातून निघाल्यानंतर सुग्रीवासोबत आपली मैत्री करतात. सुग्रीवाची ही पत्नी हरवलेली आहे, रामाची सुद्धा पत्नी हरवलेली आहे. मैत्री कधी होते, गुण जुळले पाहिजेत. गुण, एका पतिव्रतेची आणि एका व्याभिचारिणीची कधीच मैत्री होऊ शकत नाही.
एका व्याभिचार्याची आणि एका पाप्याची कधी मैत्री होऊ शकत नाही. मैत्री व्हायची असेल तर दोन्ही पापीच लागतील, मैत्री व्हायची असेल तर दोन्ही पतिव्रताच लागतील. गुण मिळावे लागतात. गुण आपण म्हणतो ना, पैसा गेला पण जोड लागला. आणि लग्नाच्या आधी आपण गुण मिळवण्यासाठीच जातो. आणि मग ब्राह्मण काका म्हणतात, हे बघा याशी गुण जुळतात. गुण जुळले नाही तर ब्राह्मण काका म्हणतात, नको हे पटणार नाही या दोघांचं, हे जुळवू नका संबंध. आणि हा संबंध जर जुळला तर यायचं काही जमणार. गुण जुळले पाहिजेत ना. आणि मग भगवंताचे आणि सुग्रीवाचे गुण जुळतात. काय गुण जुळले या दोघांचे? तर या दोघांचे असे गुण जुळले, याचीही बायको पळवून नेलेली आहे आणि याचीही बायको काय आहे, पळवून नेली. थोडा धीरे आवाज. दोघांचीही बायको पळवून नेलेली आणि म्हणून दोघांची मैत्रिणी होते. ऐका, लक्ष द्या. मैत्री करत असताना भगवान एकाला मारतायत. कोणाला मारतायत? बालीला. बालीला ज्यावेळेस मारतायत ना देव, त्यावेळेस बाली देवाला विचारतो, देवा अरे कोणासोबत मैत्री करतो तू? तो सुग्रीव आहे, माझ्या भीतीने या ऋषमुख पर्वतावर येऊन बसलेला आहे तो, आणि तू त्याच्यासोबत मैत्री करतो ज्याला स्वतःचीच बायको सांभाळता आली नाही, तो तुझी काय आणून देणार आहे? तू जर माझ्याकडे आला असता तर मी लगेच फोन काढला असता, मंदोदरीला फोन लावला असता. हॅलो मंदोदरी, रावण कुठे आहे? ती म्हणली असते ते झोपेल, उठव मग त्याला. मी रावणाला म्हटलो असतो, सांगितलं असतं आत्ताच्या आत्ता जानकीला आणून दे, आणि रावणाने एका मिनिटात तुझी बायको आणून दिली असती. का? रावणाला माझं बळ माहीत आहे. कारण ज्यावेळेस लहान होता हा बाली, त्यावेळेस रावण याच्या पाळण्याला लटकवलेला होता. कोणाच्या? बालीच्या. आणि भगवान तुम्ही त्याच्यासोबत मैत्री करतायत, माझ्यासोबत वैर करतायत. तुम्ही तर म्हणताय ना, धर्म हेतू अवतरी हो गुसाई, जब जब होई धर्म की हानी. तुम्ही जर धर्मासाठी अवतार घेतला असाल आणि तुम्ही जर बाप म्हणून मिरवत असाल तर दोन्ही भावाचे वाटे तुम्ही सारखे करायला पाहिजेत. एकाला खडकाची जमीन आणि एकाला नदीकाठची जमीन असं जमन का? मग तो पितामहस्य जगतो माता धाता पितामा, हे तुमचं चुकीचं आहे देवा. आणि मग काही चोपाया गोड आहेत. धर्म हेतु अवतरी हो गुसाई, मारे हो मोही व्याध की नाई. मैं बैरी सुग्रीव पियारा, अवगुणनाथ काही मोही मारा. माझा असा काय अवगुण आहे? आणि मग त्या अवगुणामध्ये एक चौपाई गोस्वामीजी टाकतात, अनुज वधू भगिनी सुतनारी, सुनहू सठ कन्या समचारू. अनुज वधू म्हणजे भावाची बायको, भगिनी सुतनारी, सुत म्हणजे पोराची बायको, आपली भगिनी, या चारी जणी आपल्या पुत्रीसारख्या मुलीसारख्या असतात. आणि त्यातलं तू एक पाप केलं, भावाचीच बायको ठेवून घेतली आणि तू मला चतुराई शिकवतो. आणि मग त्यांनी सांगितलं, हरिसन चलन ही चतुराई. आणि मग देव म्हणतात, तुला जर आता तुझा अहंकार गेला असेल तर तू थांब, मी तुला सांभाळायला तयार आहे. तो म्हणतो, देवा अरे कोण? तू सांभाळायला तयार आहे, तू सांभाळशील मला, पण शेवटच्या क्षणाला येशील म्हणून सांगता येत नाही. अनेक मुनी लोकांनी साधना केली जन्मोजन्मांतरीची, पण शेवटच्या क्षणाला मुली काही आले नाही. जन्म जन्म मुनी जतन कराही, जन्म जन्म मुनी जतन कराई, अंतरामतेही आवत नाही. म्हणून भगवान परमात्मा तिथून पुढे निघतायत. आता 4 महिने झाले आणि 4 महिने झाल्यानंतर एक तारा निघाला, तो अगस्ती नावाचा तारा. तारा निघत असतो बघा, म्हणजे पावसाळ्याचे दिवस संपले आणि हिवाळ्याचे दिवस आरंभ झाले. महिला मंडळी सकाळी सकाळी सडा टाकायला लागली.
झरण्यातलं पाणी जे बुरकं पाणी होतं, मळकं पाणी होतं, शुद्ध व्हायला लागलं. काही रस्ते कोरडे व्हायला लागले आणि मग झरणे खळखळ शुद्ध व्हायला लागले आणि मग भगवंताच्या मनामध्ये एक चाहूल निर्माण झाली. आता माझी जानकी मला भेटली पाहिजेत. आणि बघ ना लक्ष्मणा, ज्या सुग्रीवाला आपण त्याची बायको आणून दिली तो सुग्रीव तर विसरला आपल्याला, तो सुग्रीव विसरला आपल्याला. आणि मग लक्ष्मणजीला पाठवल्या जाते सुग्रीवाच्या नगरीकडे. आता लक्ष्मणालाच का पाठवलं, त्याचं एक कारण आहे. लक्ष्मण कशाचा अवतार आहे? शेषाचा अवतार आहे. सुग्रीव काय विसरलाय, झोपेत आहे. आणि एखाद्या झोपेतल्या माणसाला जर अंथरुणावर सरप निघला तर त्याची झोप काय होते, उडते. लक्ष्मणाची भेट त्यासाठीच आहे. आता इथून पुढे तुला झोपायचं नाही आहे, तुला जानकी मातेचा शोध घ्यायचा आहे. आणि ज्याला भक्ती मिळवायची आहे त्याने झोपायचं नसते, ज्याला ध्येय मिळवायचं आहे त्याला झोपायचं नसते. म्हणून वर्गात जी मुलं पहिली येत असतात, खालून नाही वरून, वर्गात जी मुलं पहिली येत असतात त्यांचं जीवन अतिशय कठोर असतं. ते दिवसभर शाळा करत असतात आणि रात्रभर अभ्यास करत असतात. आई म्हणत असते अरे झोप, झोपतो नाही. आई म्हणते झोप, झोपतो नाही. सकाळी 4 वाजेपर्यंत तो मुलगा झोपत नाही. सकाळी 4ला झोपतो, 6ला पुन्हा उठतो, 6ला अभ्यासाला लागतो. आई म्हणते जेवून घे, जेवतो नाही. जेवून घे, जेवतो नाही. 9:30 वाजता जेवायला बसतो, 9:45पर्यंत जेवण करतो, 10ला बॅग उचलतो आणि पुन्हा शाळेत जातो. असं संघर्षाचं जीवन ज्यावेळेस तो निर्माण करतो त्यावेळेस कुठेतरी त्याचं नाव त्या लिस्टमध्ये लागते. भारतातून म्हणतो मी, आपल्या मेहकर तालुक्यातून नाही, भारतातून कुठेतरी 51 विद्यार्थी असतात आणि त्या 51 विद्यार्थ्यामध्ये याचं नाव पहिलं असतं. आणि असं जर वाटत असेल तुम्हाला, दुधा ब्रह्मपुरीच्या मुलामुलींना असा अभ्यास केला पाहिजे ताई, बरं का, असा अभ्यास. आता इथं काही मुली आहेत शाळेच्या बसलेल्या, काही बसलेल्या आहेत, ते चंफुलं, अंगठ्या आणि हे घ्यायचं बाईन, ते घ्यायचं बाईन, जत्रेला जायचं बाईन, मग बाईन याच्यात नका वेळ घालू. खरं सांगू तुम्हाला, आज अभ्यास करसाल ना तर उद्या या महाराष्ट्रात कुठेतरी मालकीन होऊन फिरसाल. मालकीन, तुमच्या पाठीमागं गाडी राहील, 2 शिपाई राहतील. कोणी तुमच्याकडे यायला लागलं तर ते बंदुकीनं उडवते, त्याला बंदुकीनं. कशामुळे होईन हे? कारण अभ्यास तुका म्हणे, असाध्य ते साध्य करिता सायास. अभ्यास करा ताई, अभ्यास करा बरं. बाकी जीवन सर्व मिळते नंतर. आज एखाद्या गोष्टीच्या पाठीमागू लागून छोटी गोष्ट एखादी मिळवण्यासाठी नका त्याच्यामध्ये पडू. तुम्ही माझ्या छोट्या छोट्या बहिणी आहे, याच्यातल्या ज्या जास्तीत छोट्या असतील त्या माझ्या लेकीसारखी आहे. म्हणून तुम्हाला लेकीसारखं सांगतो मी, तुमचा बाप म्हणून सांगतो, ऐका. एखादी गोष्ट आज मिळून ती जर 4 दिवसांत संपत असेल तर या गोष्टीचा विचारच करू नका, या गोष्टीचा विचारच करू नका. अशा गोष्टीचा विचार करा, हा पूर्ण जिल्हा तुमच्या ताब्यात असला पाहिजे. तुमच्या एका भेटीसाठी लाईन लागली पाहिजे. तुमची भेट घेण्यासाठी, तुमची अपार्टमेंट घेण्यासाठी त्याला वेळ लागला पाहिजे. तुमच्यापर्यंत येण्यासाठी त्याला त्रास झाला पाहिजे आणि तुमच्याजवळ आल्यानंतर त्याला आनंद झाला पाहिजे. असं संघर्षाचं तुम्ही जीवन बनवलं पाहिजे. आणि म्हणून अभ्यास करा. ह्या आजच्या गोष्टी जीवनात एवढ्या खतरनाक बनत चालल्या. छोट्या छोट्या गोष्टी आहेत पण जीवन बर्बाद करून टाकतात. छोट्या छोट्या गोष्टी आहेत, या जीवनाला वेगळी कलाटणी देऊन टाकतात. म्हणून माझी विनंती आहे तरुणांना, आता पोरं तर इथं नाहीच आहे आणि खरं तर आता पोरींवरतीच महाराष्ट्र उभा राहणार आहे हळूहळू. हा भारत देशसुद्धा पोरींकडे पाहूनच उभा राहणार आहे. कारण की पोरं खूप फसले, आता खूप फसले बिचारे. एवढे फसले ते मोबाईलवरच म्हणतात, अरे हकाल हकाल हकाल, अरे इधर जा रहा, इधर जा रहा, अरे इधर जा रहा. एक पोरगा तर रातच्या 12 वाजता एकटाच बसला होता. अरे म्हणलं इधर कोई नाही उधर कोई नाही, तू बता. तो म्हणला महाराज तुम्हाला कळणार नाही, माझा गेम चालू आहे. अरे अख्ख्या आयुष्याचा गेम करून घेतला राजा तू, अख्ख्या आयुष्याचा गेम करून घेतला. म्हणजे छोट्या छोट्या गोष्टीत माझ्या लेकीने, माझ्या ताईने पडू नये, अशीच माझी विनंती असणार आहे तुम्हाला. आणि म्हणून तर झोप लागली नाही पाहिजे. आणि एक सांगू तुम्हाला, खरंच त्याला झोप लागत नाही ज्याच्या जीवनामध्ये त्याने काहीतरी ध्येय ठरवलेलं आहे, त्याला झोपच नाही लागत. एखाद्यानं जर ठरवलं असेल मला या जिल्ह्याचा अधिकारी व्हायचं आहे, मला कलेक्टर व्हायचं आहे, माझं ध्येय मला जिल्हा अधिकारी व्हायचं आहे, मला MPC UPC पास करायची आहे,
त्यानं जर ध्येय ठरवलं असेल तर नक्कीच त्याला झोप लागणार नाही. पण त्यानं जर ध्येय ठरवलं असेल मला परत शेतातच जायचं आहे, कामच करत राहायचं आहे, मला मजुरीच करायची आहे, तर मग त्याचं ते तिथं चालतं. काम करणं वाईट नाही, काम करणं वाईट नाही, पण एका टप्प्याहून दुसऱ्या टप्प्यावर जाणं हे आपलं ध्येय पाहिजे. आपल्या बापाने तेच केलं, आपण तेच करतो असलं पाहिजेत ना. ती मायभूमी आहे ती असलीच पाहिजे. पण ध्येय असं गाठा की हजारो लोकांनी तुमच्याकडे बघितलं पाहिजेत. ऐका, प्रकाश तर एक लाईटही देतो, प्रकाश तर एक लाईटही देतो. अरे प्रकाश तर एक टूपही देते. प्रकाश तर तुमच्या हातातली घड्याळ सुद्धा चमकते कधी कधी. प्रकाश द्यायला तर आरसा सुद्धा चमकतो कधी कधी. प्रकाश द्यायला संध्याकाळी काजवा सुद्धा निघतो. पण त्या काजव्याच्या, लाईटाच्या, घड्याळीच्या आणि टूपकांडीच्या कोणी पाया पडत नाही. पण सकाळी सकाळी उगवणाऱ्या सूर्याच्या हजारो लोक पाया पडतात, कारण तो सर्वांना प्रकाश देतो. म्हणून संकोचित बुद्धी ठेवू नका. तुम्ही चमकल्यानंतर एकाच घरात प्रकाश पडेल असं नाही, असं करूच नका. तुम्ही चमकल्यानंतर गल्लीत प्रकाश पडेल असं करूच नका. तुम्ही ज्यावेळेस चमकाल ना तर हिमालयासारखं चमका, या सूर्यासारखं चमका. या देशामध्ये तुमचा प्रकाश पडला पाहिजे आणि या देशातल्या लोकांनी तुम्हाला सल्यूट केला पाहिजे, नमस्कार घातला पाहिजे. त्यासाठी संघर्ष करा, संघर्ष करा. आणि म्हणून झोप मोडली पाहिजे. जशी आता सुग्रीवाची झोप मोडली, त्याने 4 तुकड्या तयार केल्या आणि मग 4 तुकड्या करून महाराज म्हणतात 4 दिशेला पाठवल्या. एका तुकडीमध्ये नल, नील, जामवंत हनुमंत आहेत आणि ज्या तुकडीमध्ये हनुमंत आहेत, काल आपण तो थोडासा प्रसंग पाहिला होता. हनुमंत आले होते आणि मग हनुमंतरायाने उड्डाण घेतलेलं आहे. एका पर्वतावरती उभे राहिले. महेंद्राचल त्या पर्वताचं नाव आहे. जय गिरी चरण देई हनुमंता, चले उसो गयु पाताल तुरंता, जिमी अमोघ रघुपती गर्भाना, येई भाती चले हनुमाना. हनुमानजी निघले. त्यानंतर काय घडलं? हनुमंत देई परसाकर पुनिकीन प्रणाम, राम काज कीने बिना मोही कहा विश्राम. एक मैनाक नावाचा पर्वत आला. हनुमंतरायाने उड्डाण घेतलं. लक्ष द्या. एक मैनाक नावाचा असा हनुमंतराय उड्डाण घेत आहेत. पर्वत निघलाय. हनुमंतराय इथे थांबले. त्याला विचारलं कोण आहे? तो म्हणतो महाराज मी मैनाक आहे. तुमच्या बापाचे माझ्यावर खूप उपकार आहे. तुम्हाला खूप दूर जायचं आहे म्हणून तुम्ही इथं काही वेळ थांबा माझ्याजवळ, नाश्ता पाणी चहा करा, मग तुम्हाला वेगळी ताकद अजून येईल आणि मग जा. हनुमंतराय म्हणतात माझ्या बापाने तुला काय सहकार्य केलं? त्याची अग्निपुराणामध्ये कथा येते. एक वेळ मिळाला तर आपण नक्कीच एखाद्या वेळेला ती सांगू. हनुमंतराय म्हणतात राम काजी कीने बिना मोही कहा विश्राम. जोपर्यंत रामजीचं कार्य करायचं होत नाही तोपर्यंत मला विश्रांती घ्यायची नाही. पुन्हा उड्डाण घेत आहेत आणि मग उड्डाण घेतल्यानंतर सुरसा नाम अहिनके माता, पठवाई आई तेही काही बाता. सुरसा नावाची एक राक्षसिनी येते. ही सापांची माता आहे. ही कशासाठी येते? ही हनुमंतरायाची परीक्षा घेण्यासाठी येते. हनुमंतराय चालले, एकदम अशी उभी राहते. हनुमंतरायाला पुढे जाऊ देत नाही आणि हनुमंतरायाला म्हणते तुला मी खातो. हनुमंतराय म्हणतात खातो. तुला मला खायचं असेल तर अगं मला रामजीचं कार्य करून येऊ दे आणि मग खा. पण ती म्हणते नाही मी आत्ता खाणार आहे, आत्ता खाणार आहे. हनुमंतराय म्हणतात नुसती खातो 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 म्हणती आणि खातं काही नाही, खा मग मला. मग ती असं मुख करते. महाराज म्हणतात तिने खूप मोठं मुख केलंय आणि तब तब बदन पठाई आई, सत्य को मोई जानताई. योजन भरी तेही बदन पसारा, कपित गुण विस्तारा. 16 योजन तेही मुकठयू, तुरत पवन सुत 32 भयू. जस जस सुरसा बदन बढावा, तास दुगुण कपी रूप दिखावा. तिने 100 योजन केलं. हनुमंतराय 200 योजन. डबल डबल. तिचं 16 योजन, हनुमंतराय 32. तिने 32, हनुमंतराय 64. शेवटी तिने 100 योजन आपलं मुख फाडलं. हनुमंतराया डबल नाही झाले. हनुमंतरायाला मसाक समान रूप धारण केलं. मुखातून बाहेर आले. कशासाठी पाठवलं होतं? बलबुद्धी. आता याच्यात दोन्ही गोष्टी दाखवल्या हनुमंतरायाने. बलही दाखवलं. तू जर 32 होते तर मी बरं पुकारा पुकारा.
हॅलो भागवत जाऊन जा, भावजात जाऊन जा, जे इथे असतील त्यांनी ताबडतोब मंगल करा. याच भागवत जाऊन जा. बोल सियावर रामचंद्र भगवान की जय. जस जस सुरसा बदन बडावा, जस जस सुरसा बदन बडावा, आसु गुण कपि रूप दिखावा. सिया राम जय जय राम. राम सिया राम जय राम. जसं जसं सुरसा मुख वाढवायची तसे तसे हनुमंतरायाने दुगुण व्हायचे. 100 योजन झाली, हनुमंतराया बारीक झाले, तोंडातून बाहेर आले. आणि मग तिने हात जोडले, हनुमंतराया मी तुमचं बल आणि बुद्धी पाहायला आले होते. बल पाहायला आले, मिळालं बल कशाहून? मी 32 झाले, तुम्ही 64 झाला. हे बल मिळालं, तुम्ही डबल होऊ शकता. आणि बुद्धी कशाहून कळाली? मी 100 योजन झाले, तुम्ही छोटे झाले, काम केलं, मुखातून बाहेर आला. आशीर्वाद दिला. राम काज सब करियो तम बुल बुद्धी निधान, आशिष देई गो सयो हर्षी चले हनुमान. तिने आशीर्वाद दिला. मग एक सिंकिका नावाची राक्षसीनी आली. ती आता राहत होती खाली पाण्यात, पण एखादी छाया जर वरून गेली, छाया म्हणजे नावाची नाही, सावली. एखादी छाया, एखादी सावली जर वरून गेली आणि ती सावली जरी पकडली तर वरचा माणूस हालत नव्हता. काय शक्ती होती राक्षसामध्ये पूर्वी, सावली जरी पकडली तरी जात. हनुमंतरायाच्या लक्षात आलं, हे मला सांगितलं होतं. ते क्षण हनुमंत तेही किना, ता सुकपटताई किना, ताई मारी मारुत सुतबीरा, बारी ती गयू पारमती धीरा. हनुमंतरायाने गरदा फिरवली, दान दिशात डोक्यात मारली, मेली ती. पुढे निघाल्यानंतर लंकानगरी पाहतायत. नाना तरु फल सूर सुहाये, खगमृगवृंद देखिता भाये. लंकानगरीचं वर्णन केलेलं आहे. कशी आहे लंकानगरी? कनक कोट विचित्र मनी सुंदर तनयागना, चौहट हाट सुभट विधि चारो, पुर बहु विधि बना, गजबाजी खाचर निगर पद चर, बरूधन को गन बहु रूपन सिचर जूप अति बल सेन बरन नहीं बने. कनक कोट विचित्र मणिकृत सुंदर तनयाघना. अशी सुंदर आहे महाराज. तिचे कोट, तिचे दरवाजे हे सर्व सोन्याचं होतं. ही कोणाची होती माहीत आहे? मै तनया मंदोदरी नामा. मै नावाच्या दानवाची ही नगरी होती. पण रावणाने भांडणं करून घेतली. भांडणं करून म्हणजे आपल्या सासऱ्याकडून भांडणं करून घरच मागून घेतलं. बायको तर घेतली म्हणजे घरजवाईच झाला गडी. घरजवाई सावधान. मै तनया मंदोदरी नामा. मै नावाच्या दानवाची होती. मंदोदरी त्याचीच पोरगी. ही रावणाने घेतली होती. असे कोट आहेत महाराज. चारही बाजूने 100 योजन पाणी आहे. पूर्वेकडे 100 योजन, पश्चिमेकडे 100 योजन, उत्तरेकडे 100 आणि दक्षिणेकडे. आणि मधात ही नगरी आहे. मधात कोणी येऊ शकत नव्हतं. बरं, रावणाला काही आणायला जायचंच काम नव्हतं. तुम्हाला जर पूर आला तर अवघड होते. चहा पत्ती जरी संपली, पूर जर आला तर मग तसाच चहा प्यायला लागते. नाही तर शेजारच्या. रावणाचं तसं नव्हतं. त्या नगरीमध्ये सर्वच होतं. आणि मग हनुमंतराय विचार करू लागले, कसं जायचं आहे. पुर रखवारे देखी बहु कपी मन कीन विचार, अति लघु रूप धरे निसी नगर कीन पायीसाण. मसक समान रूप कपी धरे लंका चली हो सुमिरी नरहरी. आता कसं करायचं तर मसक समान. मसक म्हणजे मच्छर. मसक समान रूप धारण केलं. एक बावळट होणी हनुमंतराय मच्छर झाले. म्हणलं आता तू कान फोडले पाहिजेत, नाही तर मग फोडले पाहिजे. अरे मसक समान म्हणजे मच्छराच्या रूपा एवढे झाले, मच्छर नाही झाले.
रूप धारण केलं तेवढं. आणि हनुमंतराया चालले जात असताना काय घडलं, त्या लंकेमध्ये एक लंकिनी नावाची राक्षसिनी आहे. ती दरवाजावर उभी राहते आणि तिचं एकच काम आहे, काय, जे चोर लोक लंकेत घुसतायत त्यांना खाण्याचं तिचं काम आहे. नाम लंकिनी एक निश्चरली सोतई चले मोहिनी करई जानू नहीं हरसट मोरा ते हनुमानजी चालले तर ती म्हणते, हे सट, हे मूरख, तू माझं वर्म जाणत नाही. काय वर्म आहे? मी जे कोणी चोर लोक घुसण्याचे प्रयत्न करतात त्यांनाच खाते. बर, हनुमंतराय म्हणले, चोरांना खाती ना, पण मी चोर आहे का? इथं राम भक्त आहे. मग ऐकायलाच तयार नाही. हनुमंतरायाने आत्तापर्यंत महाराज एकच काम केलं होतं, गदा मारली असेल, काही केलं असेल, पहिल्यांदा बुक्का मारला. बुक्का बुक्का कळते ना, आता बुक्का मारायला तशी ताकदच नाही लोकांकडे. मुष्टिक एक महाकपी हानी रुधिर बमत धरणी डनमानी, असा बुक्का मारला महाराज, दणकन. असा जुने लोक बुक्का मारायचे, बुक्का, खुंबा. आता खुंबा बुक्का नाही, ताकदच नाही ना. जुन्या म्हाताऱ्या पोराला जर महाराज असं एकदा दाबलं माथाने कुचकवायच्या अशा. म्हणजे सुनबाईन जर पोरग ठेवलं आणि सुनबाईचं आपलं जर पटत नसलं तर ते नुसते असे दंड धरायचे नाही, अशा कुचकवायच्या. काही काही म्हाताऱ्याने हाईट कमी केली लेकरायची, कुचकवू कुचकवू. आता तसं काही नाही. एक बुक्का आणला हनुमंतरायाने, असा बुक्का आणला महाराज, बुक्का. ते सुरकवडी नावाचा एक खेळ खेळला जायचा. खेळावया गेलो सुरकवडी माझी घोंगडी हरपली, खेळावया गेलो सुरकवडी माझी घोंगडी हरपली. भीमसिंग महाराजांची चाल आहे. आता वारकरी चाल म्हणतच नाही कोणी. आता तर महाराज तू का म्हणे माझे हे जी सर्व, काय वारकरी चाली म्हणल्या पाहिजेत वारकऱ्यांनी, कीर्तनकारांनी. पण आता असं वाटते हा पिक्चरमधले अख्खे गाणे म्हणतो का काय कीर्तनात. ते गोपाळ म्हणतात, देवा सुरकवडी खेळायला चाललो, आम्ही सुरकवडी खेळायला चाललो, तू काय करतोय? अरे सुरकवडी खेळायला जातो, इकडे घोंगडी हरपते, घोंगडी हरपली की तू आम्हाला बुक्का मारतो. मग तू बुक्क्याची ताकद वेगळी. हा, पुनी संभारी उठी सोलंका, जोरी पाणी कर विनय सशंका. पुनी कशी तरी सांभाळून उठली, मग हात जोडले. का हात जोडले? ती म्हणते, आज मला कळालं आता रावण मरणार आहे. कशाहून? रावणाला ज्यावेळेस ब्रह्मदेव वर द्यायला आले होते
तू देवाच्या हाताने मरणार नाही, तू दानवाच्या हाताने मरणार नाही, तू असा मरणार नाही, तू तसा मरणार नाही, तू मरशील तर फक्त मानवाच्या हाताने. आणि रावण म्हटला होता, भालू नरकपी भालू आहार हमारा, हे नर लोक म्हणजे आमचा आहार आहे, हे मला काय मारू शकणार. पण आज मला कळालं एक भालू आलेला आहे, भालू म्हणजे वानर आलेला आहे. आणि त्यावेळेस मला रावणाने सांगितलं होतं, एक वानर लंकेमध्ये येईन, ते तुला बुक्का मारेल, बुक्का, आणि त्याच्या बुक्क्यान तू एकदा खाली पडशील, नाकातून तोंडातून कानातून रक्त येईन असं समजायचं. त्या दिवसापासून रावणाची आता काय झाली, गळती आरंभ झाली. बिकल होशी तुम कपिके मारे, तब जानहु निशिचर संगारे, तात मोर अति पुण्य बहुता, देखू नैन राम कर दूता. ती म्हणते माझं पुण्य आहे, आज मला रामाचा दूत पाहायला भेटलाय. तात सर्गापसर्ग सुख, धरी तुला एक अंग, तुलनताई सकल, मिले जो लवसत संग. प्रवशी नगर की जय बहु काजा, हृदय राखू कौशल्यपूर राजा. आणि मग हनुमंतराय नगरामध्ये प्रवेश करतायत. नगरामध्ये प्रवेश केल्यानंतर हनुमंतराय प्रत्येक मंदिरामध्ये शोध घेतायत. मंदिर मंदिर प्रतिकरी शोधा, प्रत्येक मंदिरामध्ये हनुमंतराय जात आहेत. आता इथे घराला मंदिर म्हटल्या जाते. रावणाच्या नगरीत काय आहे, घर आहे का मंदिर आहे? रावणाच्या नगरीत घर आहे पण मंदिर म्हटल्या जाते का? त्याचं कारण आहे, रावणाने आपल्या प्रत्येक घराला मंदिर केलेलं आहे. ऐका, म्हणून मी पहिल्या दिवसापासून तुम्हाला सांगतोय, पहिल्या दिवसापासून सांगतोय, रामकथा म्हणजे मंदिरातली कथा नाहीये. रामकथा म्हणजे प्रत्येकाच्या घरातली कथा आहे. तर प्रत्येकाच्या घराला मंदिर करणारी कथा आहे. म्हणून आपलं घर मंदिर असलं पाहिजे. आपल्या घरात राहणारा प्रत्येक माणूस हा देव असला पाहिजे, संत असला पाहिजे. आपल्या घरात राहणारी प्रत्येक स्त्री ही जगदंबा भवानी असली पाहिजे. ती कधी कधी दुर्गा असली पाहिजे. दुर्गा, आमचे बाबा विनोदान सांगायचे, का रे बाहेर तर वाघासारख्या डरकाळ्याच फोडतो आणि घरी गेल्यावर काहून मुकाट्या बसतो? ती म्हणे ती दुर्गा माझ्यावर बसते ना वाघावर. जाऊ द्या, पण तुम्ही घरी असल्यानंतर एक लक्ष्मीच्या रूपात असलं पाहिजे. हनुमंतराय प्रत्येक मंदिरामध्ये जात आहेत. एका मंदिरामध्ये हनुमंतरायाला एक स्त्री दिसते शयन करताना. ती कोण होती माहित आहे? ती होती मंदोदरी. आणि ती एकदम जानकी सारखीच दिसते. का जानकी सारखी दिसते याचा भाव त्या दिवशी ऐकला आपण कथेमध्ये पाहिलं ना. सीता कोणाची मुलगी आहे? मंदोदरीची. असा एक भावार्थ रामायणामध्ये महाराजांनी मांडलेला आहे, नाथबाबांनी. म्हणून मुलगी कोणासारखी दिसली पाहिजे? आपल्या आईसारखी. मग मंदोदरी जानकी सारखी दिसते. गोस्वामी म्हणतायत हनुमंतरायाला असं वाटते. आवाज कसा? हां, हनुमंतरायाला असं वाटते की जानकी असली पाहिजे. पण तेवढ्यात रावण तिथे येतो आणि तिच्याजवळ बसतो, गप्पा मारतो. त्याच वेळेस हनुमंतरायाला लक्षात येते माझी जानकी ही असू शकत नाही.
तिचा प्राण गेला तरी चालेल, पण ती रावणाच्या स्वाधीन कधी होणार नाही. अजून एक भाव मला तुम्हाला सांगायचा आहे. जानकी आणि मंदोदरी सारखी का दिसते, तर या दोन्ही पतिव्रता आहेत. अहिल्या, द्रौपदी, तारा, सीता, मंदोदरी तथा दोन्ही पतिव्रता आहेत म्हणून सारख्या दिसत आहेत. हा एक भाव त्यातला आहे. हनुमंतराय विचार करतायत, आता काय करावं, जानकी दिसत नाही. सर्व मंदिर दिसत आहेत, पण एक घर दिसतंय आणि त्या घराच्या बाजूला एक हरीचं मंदिर दिसतंय. रामायुध अंकित गृह शोभा वर्णी न जाई, नव तुलसी का वृंद तह देख हर्ष कपीरा. भुवन एक पुनी दीख सुवावा, हरी मंदिर तहा भिन्न बनावा. घर आहे, पण घराच्या बाजूला हरीसाठी एक मंदिर बनवलेलं आहे आणि त्या घरावरती काही चिन्ह आहेत. चिन्ह घरावरती चिन्ह कशाचे चिन्ह आहेत? रामायुध अंकित ग्रह शोभा वर्णी न जाई. एका बाजून बाण काढलेला आहे, एका बाजून धनुष्य आहे आणि नव तुळशी का अभ्रंदतहा देखे कपी हर्षाई. दारासमोर नव तुळशी का अभ्रंद, तुळशी वृंदावन आहे, त्याच्यामध्ये तुळशी माता आहे, तुळशी मातेचा पौधा आहे. आणि मग हनुमंतरायाने तो तुळशीचा पौधा पाहिला आणि हनुमंतरायाला हास्य मनामध्ये भाव झालं. ऐका, तुमच्या दारात आलेल्या साधूने हसावं यासाठी तुम्ही त्याच्या हातावर दक्षिणा देणं महत्त्वाचं नाही. आणि जो हातावर दक्षिणा दिल्यावर हसतो ना ताई, तो खरा साधू नाही. तुम्ही मला काही साधू समजू नका. तुम्ही 50 दिले तर महाराज म्हणायचे कमीच आहे, 100 दिले की हसायचे. एका मावशीने 500 आणून ठेवले, महाराज तर लय हसू लागले गालातल्या गालात. जो पैसे पाहून असतो तो साधू नाही. मग तुमच्या दारी आल्या आल्या जर एखाद्याच्या दारामध्ये तुळशी वृंदावन दिसत असेल आणि ती तुळशी सुद्धा एक भावपूर्ण अवस्थेमध्ये असेल, तिच्या बुडाशी छोटासा दिवा लागलेला असेल आणि अशी तुळशी पाहून हनुमंतराय हसतायत, मग तुमच्या घरी आल्यानंतर पाहुण्यांनी साधूंनी हसावं असं वाटत असेल ना, तर तुमच्या दारातलं तुळशी वृंदावन अतिशय महत्त्वाचं आहे. आणि म्हणून तर आजही वारकर संप्रदायामध्ये असे काही साधू आहेत, तुमच्या दारात जर तुळस नसेल तर ते तुमच्या दारात पाणी सुद्धा पित नाहीत. तुमच्या दारात ते पाणी सुद्धा पित नाहीत. तुळस वृंदावन नसेल तर पाणी सुद्धा पित नाहीत. आता काही काही कोंबड्याचे पख दिसले तरी जेवण करतात. कोंबड्याचे पख असतात. एकदा तर महाराज एका जणांना जेवायला नेलं, नेमकाच घ्यायचा तर कोंबडी कुकूक कुक ताटावूनच उडली. मी म्हणलं बाबा तुमचं जेवण तुम्हाला लाभ, आम्ही तसं राहू. ऐका, आणि तुळशी वृंदावन पाहून हनुमंतरायाला हास्य येते. आणि मग हनुमंतराया मनात विचार करतात, लंका निशिचर निकर निवासा, यहा कहा सज्जन कर बासा. लंका तर पाप्याची नगरी आहे, राक्षसाची नगरी आहे. इथं कसा एखादा सज्जन असू शकतो? मनही मन तर्क करी लागा. मनातल्या मनात तर्क करू लागले. तेवढ्यात बिभीषण जागा झाला आणि बिभीषण जागा झाल्यानंतर काय म्हणतोय? राम राम ते सुमिरन कीन्हा, राम राम ते सुमिरन कीन्हा, राम राम सिया राम राम सिया राम राम सिया राम राम ते सुमिरन कीन्हा, हृदय हर्ष कपि सजन चीन्हा. हृदय हर्ष कपि सजन चीन्हा, कोई सन हटी करी भव पहचाने. साधु के होई न कारज हानि, साधु के होई न कारज हानि, ओ कारज हानि, ओ कारज. बिभीषण जागा झाल्या झाल्या काय करतोय? ऐका, राम राम ते हि सुमिरन कीना. जागा झालेला बिभीषण उठल्या उठल्या काय म्हणतो? राम 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 राम. उठल्या उठल्या राम राम. आणि आपल्या घरचे माणसं उठल्यावर तंबाखू चुना तंबाखू चुना.
कुठं ठेवली हो पुडी? सापडे ना मला जायचं ना. मला लक्षात आलं. सकाळी सकाळी उठल्यावर नंतर जो रामराम म्हणत असेल तो सज्जन आहे. ऐका, सकाळी सकाळी उठल्या उठल्या जी स्त्री रामराम म्हणत असेल, कृष्ण कृष्ण म्हणत असेल, राधा राधा म्हणत असेल, ती सुद्धा स्त्री भाग्यवान आहे. म्हणून तुम्ही कोणत्या जातीचे आहात हे उठल्या उठल्या कळत असते. जातीचे म्हणजे कोणत्या वृत्तीचे आहात हे उठल्या उठल्या कळत असते. अचानक एखाद्याच्या अंगावर पाणी टाका, लगेच लक्षात येतो कोणत्या धर्माचा आहे, कोणत्या जातीचा आहे आणि कोणत्या गुणाचा आहे. एका जणांनी ₹100 वेश धारण केला आणि तो फिरायचा. मेरी जात पहचान के दिखाओ, 1 लाख रुपया ले जाओ. मेरी जात पहचान के दिखाओ, 1 लाख रुपया दिखाओ. आणि कोणी महाराज गेले की ते वेगळंच रूप धारण करायचा. तो कधी कधी ब्राह्मणाचं धारण करायचा, कधी कधी तो कुंभाराचं धारण करायचा. लोक म्हणायचे कुंभार आहे, नाही. सांबार आहे, नाही. अरे तू हा आहे, तो आहे, नाही 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 नाही. मग एका साधूने त्याला बोलवलं, म्हटलं मी तुला जात तुझी ओळखून दाखवतो. एक दिवस संध्याकाळी झोपायला नेलं आणि संध्याकाळी असं जीव घातला महाराज आणि 10-12 वाजेपर्यंत झोपूच दिला नाही. आणि मग 12 वाजता झोपू दिला. आता एवढी डोळ्यात झोप. आणि सकाळी सकाळी बादली भरून पाणी घेतलं आणि एकदम त्याच्या अंगावर टाकलं. जसं अंगावर टाकलं तसं तो म्हणतो, हे अल्लाह, अरे तू तर मुसलमान आहे, उठ, तू मुसलमान आहे. लक्षात येते महाराज जात. उठल्या उठल्या कळते हे कोणत्या जातीचं, हे कसं वागणार आहे. म्हणून आपल्या घरच्या माणसं सुद्धा कसे जीवन जगतात हे सकाळीच्या कळते. आणि मग हनुमंतरायाने ओळख केली आणि मग विचारलं कशासाठी आलात? जानकी आहे. हो जानकी, मी सांगतो कुठे आहे काय. पत्ता घेतला जातो. सुन पाहून सुतरहनी आमारी जिमी दसमुख रूप जीभ पिचारी. हा प्रसंग लय गोड आहे बघा. यातला एक एक संवाद जर सांगायला गेलो ना तर आता तुमचा आणि माझा वाद होईल. कारण तुम्ही म्हणसान महाराज मग 7 दिवस काय सांगितलं तुम्ही. आता 4 वाजायला लागले. तुम्ही तर म्हणले होते 4 वाजता आपल्याला ते दर्शन करायचं झाकीचं. एक एक संवाद एवढा गोड आहे ना. अहो रावणाचा आणि रामाचा सुद्धा संवाद आहे, लक्ष्मणाचा आणि रामाचा सुद्धा संवाद आहे, भरताचा कैकेयीचा संवाद आहे. असे अनेक संवाद, पण 4 संवादावर आपली कथा आधारित आहे. पहिला संवाद आहे यज्ञवाल्यक्य आणि भरद्वाजीचा, पहिल्या दिवशी आपण ऐकलं. दुसरा संवाद आहे काकभुशुंडीजी गरुडजी आणि काकभुशुंडीचा. तिसरा संवाद आहे भगवान शंकर आणि सोनिया गांधीचा. सोनिया गांधीचा, भगवान शंकर आणि इंदिरा गांधी, पार्वती. हां, पार्वतीचा आहे. आणि चौथा संवाद आहे गोस्वामीजीचा आणि तुमचा आमचा मनाचा संवाद आहे. हे 4 संवाद ऐकत आपण इथपर्यंत आलो. पण यातमध्ये आज एक संवाद आहे बिभीषणजीचा आणि हनुमंतरायाचा. काय गोड संवाद आहे. बिभीषणजीला हनुमंतराय म्हणतात, अहो ही लंकाची नगरी तुम्ही राहता कशी इथं. उदाहरण काय दिलं महाराज गोस्वामीजीने. जिमी दसमुख रूप बिचारी, सुनव पवन सूत्रहनी आमारी, जिमी दसनही महू जीभ बिचारी. जशी दाताच्या मधात जीभ राहते तशी आम्ही राहतो. दात म्हणजे एवढे डेंजर आहे. जर जीभ पुढं आली ना चावा घेतात महाराज, चावा. तसे दुर्जन लोक असतात. सज्जन जरसा चुकला ना शोभतेक तुम्हाले, शोभतेक तुमच्या घराले. आणि त्या बोच्या वावरातला टाळ उपटून आणला तुमच्या पोरानं. आणि आमच्या पोरानं एकदाच आणला. गेल्या वर्षी अख्खी सुडी आणली ना तुम्ही, ते तुम्हाला शोभलं. असंच असते महाराज. आपण जरसं चुकलो की लोक बोट ठेवतात. एक म्हण आहे बघा, लोकाच्या डोळ्यातलं कुसळ दिसते कुसळ, पण स्वतःच्या डोळ्यातलं मुसळ दिसत नाही. कबीरदास महाराज म्हणतात ना, बुरा देखन जग चला, बुरा ना मिला कोई, जब अपने भीतर देखा तो मुझसे बुरा नाही कोई. म्हणून लोकाकडे लय बोटं दाखवू नका, लय दाखवू नका. कधीतरी इथं पहा आतमध्ये, इथं किती बुराई आहे, कसं वागतो तू, कसं तुझं आचरण आहे. आणि मग महाराज असंच जीवन आहे आमचं. आणि मग हनुमंतरायाला रस्ता दाखवल्या जाते. एका झाडावरती हनुमंतराया उभे राहत आहेत. काल झाकीचं दर्शन केलं. तरव पल्लव राहू लका
रहू लुकाई करू विचार करू का भाई. आता काय करू. आता तर जानकी माता खाली बसलेली आहे आणि मग काय करू असं विचार करता करता रावण येतो. जानकीला अनेक पद्धतीने समजून सांगतो. आता एक भाव तुम्हाला जाता जाता सांगणार आहे. कथा आता विश्रांतीकडे निघणार आहे. जानकीच्या पुढे रावण उभा राहतो आणि जानकी एक दर्भकाची काडी घेते, गवताची काडी घेते आणि रावणाच्या समोर धरते आणि रावणाला म्हणते, रावणा या काडीच्या पुढे जरी पाय टाकशील ना तर याद राख. आता काडीचं जानकीचं नातं काय. गवताची काडी जानकीचं नातं काय. गवताची काडी आणि जानकीचं नातं काय. अहो जानकीचा जन्म कुठून आहे आणि गवताचा जन्म कुठून आहे. मग नातं कशाचं आहे. भावा बहिणीचं आहे. लक्षात ठेवा. आणि ज्या वेळेस एखाद्या पोरीचा भाऊ तिच्या सोबत असते ना त्यावेळेस समोर कोणी असू द्या, एखाद्या पोरीची कोण जर छेड काढली तर ती मुकाट्या घरी येते आणि दुसऱ्या दिवशी भावाला घेऊन जाते सोबत भावाला. मग तो लहान असू द्या मोठा असू द्या. भाऊ बहिणीला सांगतो, भाऊ लहान असू द्या मोठा असू द्या, तो सोबत असला आणि जर कोणी दुष्ट तुमच्याकडे जर नजरेने वाईट बघायला लागला, तुमच्यावर चाल करायला लागला तर बहीण म्हणते, हे पाय आता मा भाऊ आहे सोबत, आता पुढे येतो. ताकद येते ना बहिणीला, येते का नाही. आणि म्हणून भावाला जास्तीत जास्त सोबत ठेवत जा. पण बहिणी भावाला म्हणतात, तू घरी राह बाबू. भावाला सोबत ठेवत जा. भाऊ सोबत असला की ताकद येते. आज माझा भाऊ माझ्या समोर आहे आणि ऐका, त्या गवताच्या रूपाने जरी भावाची ताकद तुम्हाला सांगतो. अरे तो भाऊ देहाचा जरी नसला ते एका गवताच्या काडीच्या रूपाने जरी त्याचा भाव प्रकट केला तर जानकीच्या पुढे रावणाला येण्याची ताकद नाही झाली. तुम्ही एखाद्याला भाऊ मानून त्या क्षणाला त्याला उभं करा. काय एखादा दुष्ट वृत्तीचा रावण तुमच्यावर चाल करेन. पण भाऊ म्हणायची ताकद ठेवा ना. भाऊ म्हणायची ताकद ठेवा. भाऊ म्हणायची ताकद ठेवा. ऐका, हनुमंतराय अंगठी टाकतायत, भजन होतंय. आता इकडे तयारी केल्या जाते आणि मग महाराज म्हणतात, ती तयारी केली सेतुबंधाची. भगवान परमात्मा आलेले आहेत. कुठे. समुद्राच्या काठावरती. आता तिथे सेतू बांधायचा आहे. कसा बांधायचा, पलीकडे कसं जायचं. हनुमंतराया म्हणतायत, आता देवा काय करावं. 3 दिवसाचा उपवास करतात रामजी. लक्ष्मणजी म्हणतात, देवा हे उपवास करणं हे करणं हे आलसी आलसी तेही दैव पुकारा. दैवाच्या बळावर कोण असते, जो आळशी असतो. आणि ज्याची हिंमत आहे तो दैवाच्या बळावर थांबत नाही. तो हिमतीने प्रयत्न करतो. देवा तुमच्याकडे अग्नी नावाचा बाण आहे, तो बाण मारा आणि समुद्रच आटवून टाका. भगवान परमात्मा म्हणतात, नाही, विनंती केली पाहिजे. आणि मग विनंती केल्या जाते. शेवटी 3 दिवसानंतर भगवान परमात्मा बाण काढतायत. पण समुद्र बाहेर पडतो आणि सांगतो, तुमच्या ज्याच्यामध्ये 2 वानर आहेत, नल नील नावाचे. त्यांच्या हातामध्ये जादू आहे आणि त्यांच्या हाताने दगड तरतात. आणि मग सेतू बांधल्या जातो. सेतू बांधून होतो. मग आता हनुमंतरायासोबत रामजी पुढे, लखनजी पाठीमागे. आणि मग चली 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 रे राम की सेना. जय हो. भगवान परमात्म्याची सेना निघते. आणि सेना निघाल्यानंतर महाराज, आता काय ती सेना साधी आहे का. इकडे चर्चा पसरते. रामाने दगड पाण्यात टाकला तर तो तरला. मंदोदरी समजून सांगते, महाराज बस झाला, आता नान सोडून द्या. रामाची जानकी देऊन टाका. रामाच्या हाताने दगड तरली. तो रावण म्हणतो, तू बावळट आहे, तुला माझ्यावर भरोसा नाही का. माझ्या हातानं दगड तरतात. समुद्राच्या काठावर नेतो मंदोदरीला, दगड घेतो. त्याला म्हणतो, हे बघ, तुला रामाची शपथ आहे. कोणाची. रामाची शपथ आहे. पाण्यात टाकतो. तो दगडही तरतो. ती म्हणते, महाराज मी पतिव्रत आहे, मला सर्व कळतंय, तुम्ही किती कपटाने वागा, पण माझा एका देऊन टाका ना. देतच नाही. शेवटी विभीषण समजावायला येतो, दादा
जहा सुमती तहा संपत्ती नाना, जहा कुमती तहा विपत्ती निदाना. जिथे सुमती असते म्हणजे चांगली बुद्धी असते तिथे संपत्ती येते, जिथे कुबुद्धी असते तिथे संपत्ती राहत नाही. आणि कुबुद्धीच्या ठिकाणी आलेली सुद्धा संपत्ती राहत नाही, येतच नाही, आणि जी आहे ती पण जाते. म्हणून सुबुद्धीने वागलं पाहिजे, हे सोडून दिलं पाहिजे. तो ऐकतच नाही. ऐका, माझी विनंती आहे, एखाद्या व्यसनाने जर तुमच्या घराची बर्बादी होत असेल तर व्यसन सोडून दिलं पाहिजे. तुमचा सोन्यासारखा जर संसार मातीला मिळत असेल तर एक व्यसन सोडलं पाहिजे. अरे आपल्या मुळात जर घरातली 4 माणसं, खरं तर हा विषय पुरुषांना सांगण्याचा आहे, पण आता महिलांची संख्या जास्त आहे. घडलेली घटना दादा, तुम्ही लोणारला राहतो, तुमच्या गावाजवळ अशोक महाराजांच्या गावाच्या वरून एक गाव आहे शिरपूर. हां महाराजांचंच गाव आहे, बरोबर आहे. त्या शिरपूरमधली घडलेली घटना आहे. मुलगा लग्नाच्या आधी पितच नव्हता. लग्न झालं, हळूहळू मित्रांची संगती लागली आणि मग प्यायला लागला. बायको म्हणली, अहो हे काय सुरू केलं तुम्ही? तुम्हाला लाव काय नाही, मी फक्त मला आता काय दिवसभर काम करावं लागते, झोप येत नाही, म्हणून संध्याकाळची एकदा पित जाईल. संध्याकाळची पिता पिता तो सकाळी पण प्यायला लागला. सकाळची पिता पिता दुपारी प्यायला लागला. दुपारची पिता पिता मध्यंतराची प्यायला लागला. आणि मग असं सुरू झालं महाराज. आता दिवसभर फक्त पिऊच लागला. त्या पिण्याच्या गोंधळामध्ये, सांगण्याच्या गोंधळामध्ये प्रपंच वाढत गेला आणि त्या प्रपंचामध्ये एका चिमुकलीने जन्म घेतला. ऐका, एका चिमुकलीने जन्म घेतला. आता ती चिमुकली जन्माला आली. बायको नेहमी सांगायची, बघा ना तुम्ही दारू पिता, मी लोकांच्या शेतात काम करून रोजचे 100, अहो कधी कधी आम्ही उधळे घेतो. सकाळी 7ला जातो, संध्याकाळी 7ला येतो. तेव्हा कुठे 200 रुपये मिळतात आणि संध्याकाळी 100 रुपये मी डब्यात ठेवते तर ते सकाळी मला सापडत नाही. मी तुमच्या पाया पडते, दारू नका ना पिऊ. अहो आपल्या घरामध्ये एक जीव वाढला. आता आज फक्त ही दूध मागते, पण उद्या ही कपडे मागणार आहे, उद्या ही पेन मागणार आहे, उद्या ही पेन्सिल मागणार आहे, उद्या मोठी झाल्यानंतर ही सायकल मागणार आहे, उद्या अजून मोठी झाली तर हिला अनेक वस्तू लागणार आहेत. आणि ज्याच्या घरी आपल्याला हिला पाठवायचं आहे तो काही तसा करणार नाही, तो सुद्धा काहीतरी मागणार आहे. तुम्ही दारू सोडून द्या ना. यांनी काही दारू सोडलीच नाही. हळूहळू पोरगी 6 वर्षाची झाली. ऐका, एक दिवसची वेळ आहे, कोणाच्या तरी शेतात गेलेली होती. संध्याकाळच्या वेळेला मजुरीचे 8 दिवसाचे पैसे सकाळी आणून एका डब्यात ठेवले होते त्या पोरीने. तिचं नाव सकू होतं, मला नावही आठवते. त्या पोरीचं नाव सकू होतं. एका डब्यात पैसे ठेवले होते. त्या सकूने दिवसभर शेतात काम केलं. संध्याकाळी ती सकू घरी आली. हे पैसे कोणा जर तरी ठेवायला देणार आहे. माझी लेक जशी जशी मोठी होईल तशी तशी मी पैशाची गड्डी सुद्धा वाढवली पाहिजेत आणि माझ्या लेकीच्या लग्नासाठी काही मी दागिने करून ठेवले पाहिजेत. म्हणून ती सकू एक एक मनामध्ये भाव बाळगत होती. पण संध्याकाळी येऊन पाहते तर डब्बा पाठीवून खाली पडलेला आहे. डब्यात एकही रुपया नाही. झाकण चौकटीजवळ पडलेलं आहे तर डब्बा चुलीजवळ पडलेला आहे. आता काय करायचं? तिचा एवढा पश्चाताप झाला, एवढा राग अनावर झाला तिला. आता घरामध्ये काम करत होती पण सारख्या शिव्या देत होती. कोणासाठी जगायचं? आता ज्याच्यासाठी जगायचं तोच जर असा वागतो तर काय करायचं? आता घरी येऊ द्या, पाहते ज्यांच्याकडे. तेवढ्यात ती 7 वर्षाची चिमुकली पहिल्या वर्गातून घरी आली होती, बालवाडीतून घरी आली होती. काय झालं? काही नाही कार्टे, तुला काय सांगायचं आता, अशी ती बोलत होती. तेवढ्यात तो पिऊन घरी आला होता. दृश्य डोळ्यासमोर आणा. आता त्याला चालता येत नव्हतं आणि तसाच कसा तरी पायऱ्या चढत 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 त्याने चौकट पकडली आणि तो घरात आला. दोघांचा वादावाद चालू झाला. सकूच्या घरात गॅस नव्हता. दारापुढे एक चूल होती.
तिने 2 गौरीचे खांड त्या चुलीत घातले होते, त्याच्या खाली थोड्याशा तुराट्या घातल्या होत्या आणि त्याच्यावरती थोडंसं रॉकेल टाकलं होतं. माचीची काडी हातात होती, लक्ष द्या, माचीची काडी हातात होती. आता सकुनी माचीस पेटवली आणि त्या गौरीच्या खांडावर टाकली. तसं त्या गौरीने भडका घेतला, तिकडे गौरीने भडका घेतला होता, पण इकडे यांच्या वादाने भडका घेतला होता. काय केलं तुम्ही, काय पिऊन आला, याच्यापेक्षा तुम्ही ते प्यायला पाहिजेत होतं. हे शब्द मी आता या गादीहून तुम्हाला सांगणार नाही, पण याच्यापेक्षा तर तुम्ही नसायलाच पाहिजेत होतं. एवढी सकू बोलली, एवढी सकू बोलली, पण महाराज पुरुषाची जात स्वतः दाखवणारं ताकद आहे माझ्या. आणि त्याने त्या सकूचं मुंडकं धरलं आणि त्या जळत्या चुलीतच घातलं. हो, जळत्या चुलीत सर दिशा भाजले त्या सकूचे केस, डोकं भाजलं सकूचं. तसं डोकं धरलं, आत गेली. ती चिमुकली इकडे तिकडे धावत होती. काहीतरी दिलं पाहिजे, काहीतरी दिलं पाहिजे. शाळेत जाणारी चिमुकली कोपऱ्यातलं एक चिरकुट उचलते आणि आपल्या आईला देते, आणि ती चिमुकली ते चिरकुट घेते आणि आपल्या आईच्या डोक्याला बांधते, डोक्याला बांधते. ऐका, माझी विनंती आहे, माझी विनंती आहे पिणाऱ्यांसाठी, ऐका, हा संदेश आहे माझा. किती सुंदर संसार होता हो, लग्नाच्या आधी किती सुंदर संसार होता. महाराज म्हणतात ना, किती सुंदर होता. होता सोन्याचा संसार, राजा राणीचा दरबार. होता सोन्याचा संसार, राजा राणीचा दरबार. चिमन पिलानो कुशीतया, करीन तुम्हावर माया. हार घातल्या प्रेमाची, करीन तुम्हाला काय मागाव मी देवा. सुखात माझ ठेवा, काय मागाव मी देवा. हर सुखात माझ ठेवा, करी जन्माचा आहेर. होता सोन्याचा, होता सोन्याचा संसार, राजा राणीचा दरबार. राजा राणीचा दरबार, राजा राणीचा दरबार, राजा राणीचा दरबार. किती गोड प्रपंच होता. ज्यावेळेस लग्न झालं ना, त्यावेळेस दोघांनी अनाशक्ता घेतल्या होत्या. मी तुम्हाला सोडणार नाही, तुम्ही मला सोडायचं नाही. तुझी मला, माझी तुला ओढ लागली संगतीची. ओढ लागली संगतीने, ओढ लागली संगतीने. तो म्हणत होता, तुझी मला, माझी तुला ओढ लागली. अगं मी तुला सोडणार नाही. कसं सोडणार नाही. जसं आभाळ या धरतीला, तसा राहीन तुझ्या संगतीला. जसा आभाळ या धरतीला, तसा राहीन तुझ्या संगतीला. जसं आभाळ या धरतीला सोडून जात नाही, तसं तुला सोडून जाणार नाही. काय प्रपंचाची गती केली एका व्यसनाने, एका व्यसनाने. महाराज म्हणतात, एक दिवस त्या प्रपंचामध्ये असा उगवला, कशी काळाची चाहुल झाली. मग सुखाची करपून गेली. कसं विपरीत झालं सार. होता सोन्याचा संसार, राजा राणीचा दरबार. राजा राणीचा दरबार. होता सोन्याचा संसार, राजा राणीचा दरबार. राजा राणीचा दरबार. किती तरी संसार किती गोड असतात दादा. माझ्या घराच गोकुळ झालं, मन आनंदान नालं. जशी अमृताची धारा, होता सोन्याचा
संसार राजा राणीचा दरबार चिमन पिलानो कुशीत या करीन तुम्हावर माया काळजातल्या प्रेमाची धरीन तुम्हावर छाया काय सांगाव मी देवा काय सांगाव मी देवा काय सांगावं देवा पण महाराज वेळ आली ती वेळ ऐका कशी काळाची चाहूल झाली बाग सुखाची करपून गेली कस विपरीत झालं सार होता सोन्याचा संसार राजा राणीचा दरबार ऐका एक छोटंसं व्यसन तुमच्या संसारामध्ये अशी आग टाकून जाते दादा ऐका तसंच झालं ना त्या सकूच्या संसारामध्ये तसंच झालं ना तसंच झालं सकूच्या संसारामध्ये शिवरांजी आणि मग तेच कपडा बांधून सकू सकाळी रात्रभर तशी झोपलेली आहे चूल पेटलेली नाही लक्षात घ्या त्या चुलीला जे काठ असतात ना पुढचे दोन तोंड असते ना त्या तोंडाला सकूच्या त्या चुलीच्या तोंडाला केस चिटकलेले होते केस चूल पेटली नव्हती रात्रभर तसंच टोपलं उचललं तशीच झारी घेतली तसाच विळा घेतला आणि ती सकू दुसऱ्याच्या शेतात गेली ऐका रात्रभर जेवली नव्हती ती चिमुकली 6 वर्षाची 7 वर्षाची हातात घेऊन तशीच नेली परपटत शेतात मी एकटीच मरू का अगं हा संसार माझाच आहे का रात्रभर माझ्या पोटात काही नाही आणि तूही तशीच मर आता काय कळत होतं त्या 7 वर्षाच्या चिमुकलीला फरफटत तसंच नेलं होतं तिला शेतात अख्ख्या बाया शेतामध्ये होत्या दुपारची 1 वाजण्याची वेळ झाली आणि मग त्या मालकिनीने आवाज दिला ए बायांनो वेळ झाली जेवणाची चला सर्व बाया जेवणासाठी निघाल्या पण सकू काही उठली नाही कारण आता सकूच्या टोपल्यात भाकरच नव्हती ना भाकरच नव्हती चुलत नव्हती पेटली भाकर कुठून येणार ती मालकीन म्हणते ए सकू अगं तुला जेवायचं नाही का नाही आत्या मला नाही जेवायचं मी सकाळी जेवून आले पाहुणे आले होते पाहुणचार केला होता खरंच पाहुणचार केला होता का नाही पण लक्षात आलं त्या म्हातारी जाते सकूचा हात धरते आणि सकूला आणते बांधावरती आणि मग विचारते सकू काय ग जेवून आली म्हणती हो अगं तू जरी खोटं बोलत असतील सकू तर दुपारपासून ही तुझी पोरगी म्हणते मा मला भाकर दे ना मा मला भाकर दे ना मा मला भाकर दे ना तू नाही म्हणत होती ना त्याच वेळेस माझ्या लक्षात आलं तुझ्या टोपल्यात भाकर नाही अगं तू जर पुरणपोळी खाऊन आली असती तर हिनं भाकर मागितली असती का चाल हात धरला दुऱ्यावर नेलं आणि स्वतःच्या टोपल्यातली भाकरी काढली आणि अर्धी सकूजवळ भाकरी दिली ऐका अर्धी भाकरी दिली तर सकूनी त्यातली कोरभर मोडली चिमुकलीला दिली आता जिला सुखदुःखाची जाण नाही ती चिमुकली मिटका मारून भाकर खात होती पण ज्या सकूला कळत होतं ती सकूच्या हातावर फक्त कोरभर भाकर होती घास मोडला तसं डोळ्यातून पाणी आलं तोंडात जात नव्हता कारडते सकू आत्या माझ्या हातावर तो कोरभर भाकर आहे हो पण त्यांच्या पोटामध्ये रातपासून ती अवदस आहे तोडत असेल त्यांना अरे दुसऱ्याच्या धुऱ्यावर बसून सुद्धा तुमचा विचार करणारी जर सकू असेल तर त्या सकूसाठी असं कधीच वागू नका एखादं व्यसन करू नका विचार करा त्या सकूचा विचार करा त्या अर्धांगिनीचा जी सर्व सोडून तुमच्यासाठी आली आहे माझी विनंती आहे माय बापो एखादं व्यसन जर तुमच्या घराला बर्बाद करत असेल तर अशा व्यसनाला लाथ मारा आणि सांभाळा आपलं कुटुंब सोन्यासारखं कुटुंब आहे एकदा हे कुटुंब बिखरलं तर नाही भेटत दादा नाही भेटत एखाद्याचं लग्न मोडू द्या नाही भेटणार बायको तुम्हाला
भेटेल पण तशीच भेटेल म्हणून सांगता येत नाही. एखादं लेकरू जर आजारी पडलं दगावलं तर पुन्हा नाही भेटत. मेली माणसं वांज राहून पण नाही भेटली त्यांना लेकरं. म्हणून सांभाळा. माझी कथा हेच सांगते, तुम्ही तुमचा प्रपंच सांभाळा. माझी विनंती आहे तुम्हाला, मी दुसरं काही सांगणार नाही. इथं बऱ्याचशा सासा बसलेल्या आहेत. सांभाळा सुनेला, ती सर्व सोडून आली तुमच्यासाठी. तिने तिचा भाऊ सोडला, तिने तिचे मायबाप सोडले, तिने तिचं नाव सोडलं, आडनाव सोडलं आणि तुमच्यासोबत तिनं नातं जोडलंय. काय ओळख होती लग्नाच्या आधी तुमची न तिची? तुमच्या घरी आल्यानंतर तुम्ही तिला अमृत पाजणार आहे की विष पाजणार आहे काय माहिती आहे तिला? तुम्ही जे दिलं ते करणार आहे. म्हणून सून सांभाळा. एकदा सून गेली की परत भेटत नाही बरं. सासा आहेत ना सासा, ऐका, सांभाळा सुनेला, परत नाही. माझी विनंती आहे इथल्या सुनांना सुद्धा सांभाळा सासूला. एकदा सासू गेली की परत भेटत नाही. जोपर्यंत घरात सासू आहे त्यावेळेस तुम्ही कधीही बाहेर पडू शकता. गाडीला किक मारली की नवरा बायको निघून जातात, कारण आत्याबाई घरी आहेत, घराची भीती नाही. 5 वर्षाचं लेकरू तुम्ही म्हातारी जवळ देऊन जाता की नाही? आत्या तिच्यात बिस्किट आहे, त्याच्यात दूध आहे, पाजा त्याला, सांभाळा. म्हातारी सांभाळते, तुम्ही सांभाळत नाही असं सांभाळते म्हातारी त्याला. म्हातारा सांभाळतो त्याला. पण एकदा सासू सासरे घरातून गेले ना, संपलं. तुम्हाला कुठे जरी जायचं असेल तर 1000 विचार करावे लागतील. लेकरं जरी सोबत घेसाल तर तुमच्या घरावर कोण घावा घालेल सांगता येत नाही. म्हणून सांभाळा. रामायण हेच सांगते राजे, सांभाळा एकुणेकाला. आणि आपण प्रत्येकाने हेच केलं पाहिजे, एकुणेकाला सांभाळलं पाहिजे. माझी तर विनंती आहे, हे संस्थान सुद्धा आपलं आहे ना, मग या संस्थानला सुद्धा आपण सांभाळलं पाहिजे. संस्थान कोणाचं आहे? संस्थान महादेवाचं आहे. तुम्ही जेवता नाही तर आपलं आहे, आपलं म्हणलं पाहिजे. आपलं म्हणायला जी का आपणच सांभाळलं पाहिजे हे संस्थान. या संस्थांमध्ये कचरा जरी दिसला तर आपलं घर म्हणून आपण स्वच्छ केलं पाहिजे. या संस्थांमध्ये जे सेवेकरी आहेत तेही आपण सांभाळले पाहिजेत. या संस्थांमधला फॅन जर चालू असेल ना, आपण तिथून चाललो तर तो फॅन आपण बंद करून गेलं पाहिजे, कोणी जर नसेल तर. नाही तर मग जाऊ द्या, काय होते चालू आहे आपलं, काय बिल जळायला लागलं नाही. संस्थान आपलं आहे. आणि म्हणून ह्या विचाराने मी कथा आता उत्तरार्धाकडे नेत आहे. आणि म्हणून आपलेपणाचा विचार आपण केला पाहिजे. आपलं म्हणून ज्यावेळेस आपण एखाद्या व्यक्तीकडे, एखाद्या वस्तूकडे पाहतो त्यावेळेस एक वेगळ्या प्रकारचं ममत्व वाढलं पाहिजे. आता मी तुम्हाला कथा सांगतोय, काय म्हणून सांगतोय? आपली माणसं आहे म्हणून सांगतोय. काय म्हणून सांगतोय? आपली माणसं आहे. आणि तुम्ही कथा काय म्हणून ऐकताय? आपले महाराज म्हणून ओळख ठेवा बरं, ओळख ठेवा. नाही तर जर एखादीशी आलो जर कुठं ले महाराज कवा आलते माय, आम्हाला तर काही ध्यानच नाही, असं नका करू. आपले चला. संस्थांच्या सर्व कमिटीतील सदस्यांना, अध्यक्ष, उपाध्यक्ष, सेवाधारी सर्वांना विनंती आहे, आता आपण इकडे कथेकडे यायचं आहे. आता कथा तटाला स्पर्श करणार आहे आणि कथा विश्रांती घेणार आहे. सर्वांनी, संस्थेच्या सर्व सदस्यांनी इकडे यायचं आहे. सर्वांनी इकडे यायचं आहे. भगवान परमात्म्याने पूल बांधलेला आहे आणि पूल बांधल्यानंतर भयानक असं युद्ध आरंभ झालेलं आहे. आणि त्या युद्धामध्ये अनेक योद्धे मारल्या गेलेले आहेत. मेघनाथासारखा युद्ध त्यामध्ये मरण पावलेलं आहे. आणि मग आता भगवान रामजीचं आणि रावणाचं युद्ध आरंभ झालेलं आहे. एक नारळ घ्या जवळ, चोपदार बा नारळ घ्या. मंदात नाही करतात, आता नाहीत घेणार, आता ऐकूच येणार नाही कोणा. एक नारळ घ्या, एकदा भजन करा सर्वांनी सुंदर. एक भजन महाराज गाणार आहे. तुमची आमची भेट ही 7 दिवसाची होती. यामध्ये काही तुमचं चुकलं असेल, काही आमचं चुकलं असेल. झालं गेलं, गंगेला मिळालं बरं का.
हां नाही तर मग तो महाराजून तर तो असा म्हणी काहीच डोक्यात ठेवायचं नाही. आम्ही इथून निघलो की आम्ही घोंगडी झटकून निघणार आहे. तुम्ही इथून निघले की घोंगडी झटकून निघायचं. मागे झाले पाहू नका, पुढे जामीन आहे तुका. हो रामा हो रामा हो, मिलन 7 दिन का हमारा तुम्हारा, मिलन 7 दिन का हमारा तुम्हारा, रहे जिंदगी तो मिलेंगे दोबारा, रहे जिंदगी तो मिलेंगे दोबारा, मिलन 7 दिन का हमारा तुम्हारा, मिलन 7 दिन का हमारा तुम्हारा. तुमची आमची भेट फक्त 7 दिवसाची होती. या 7 दिवसामध्ये आम्ही चांगला ऐकवण्याचा प्रयत्न केला, तुम्ही सुद्धा चांगला ऐकण्याचा प्रयत्न केला. ही भेट अशीच राहावी ही सोलांडेश्वराच्या चरणी प्रार्थना आहे. मिलन 7 दिन का हमारा तुम्हारा, मिलन 7 दिन का हमारा तुम्हारा, मिलन 7 दिन का हमारा
सबसे मेरा कहना, तुम सबसे मेरा कहना। हमें ना दिल से, हमें ना दिल से देना भुलाना। मिलन साथ दिल का हमारा तुम्हारा, मिलन साथ दिल का हमारा तुम्हारा, मिलन साथ दिल का हमारा तुम्हारा। हो हम तो चले परदेस, हम परदेसी हो गए। छोटा अपना देश, हम परदेसी हो गए। हम तो चले परदेस, हम परदेसी हो गए। छोटा अपना देश, हम परदेसी हो गए। भयानक असं भगवंताचं युद्ध झालं. नगर फिरी रघुवीर दुहाई, तपस्त्रिता प्रभू बोली पठाई. आता युद्ध करायचंय. एक 5 मिनिटाचं युद्ध झालं की भगवान जानकीला घेऊन येणार आहेत आणि मग खूप मोठा राज्याभिषेक सोहळा आपण संपन्न करणार आहे. सावधान युद्धासाठी. युद्धासाठी 2 पार्ट्या करायच्या आहे बरं. एक पार्टी रावणाची आणि एक पार्टी रामाची. रामाच्या पार्टीत कोणाकोणाला व्हायचंय? ते बाकीचे रावणाच्या पार्टीचे आहे का काय? रामाची पार्टीत कोण कोण आहे? रामाच्या. ज्याचा हात खाली तो रावणाच्या पार्टीचा. आणि मग युद्ध आरंभ होणार आहे. सावधान सावधान टाळकरी सावधान, सर्वांनी सावधान. एखादा बाण, एखादी गदा तुमच्याकडे जर आली तर मग मला म्हणू नका. हा सावधान. लगेच झालं 5 मिनिट. सावधान. बोल सियावर रामचंद्र भगवान की जय. बोल लंकेश महाराज की जय. तुम्ही रावणाच्या पार्टीचे आहे? नाही. कर कर गालई बाज पडावो, रावणाचा बाण चालला की बोल लंकेश महाराज की. घोर भयंकर आयोल पारा श्रीराम जय जय राम, श्रीराम जय जय राम.
हनुमंतराव या चला. आणि मग प्रभूने एक बाण काढला रावणाच्या दिशेने. नारळ घ्या, नारळ. नारळ कुठे चोचा नारळ तिथे उभे राहा. तिथे एका दणक्यात फुटलं पाहिजे. एका दणक्यात इकडे लक्ष द्या. थांबा, इकडे लक्ष द्या. जेव्हा दणका म्हणून तेव्हा भगवान परमात्मा आकाशात आहेत. फक्त फरशी फोडू नका. हा पैसे करायच्या इथे मावई ते काही भाव चल पर रामचंद्र भगवान की जय हो, जय हो. मरणार आहे रावण. बाण लावला भगवंताने. रावणाच्या लक्षात आलं मरतो आता. एक बाण सोडला आणि एका धडक्यात मेला रावण. बघता काय? बोल सियावर रामचंद्र भगवान की जय हो. आणि मग रामजी जानकी मंगलवाद्यामध्ये चला. भगवान परमात्मा येत आहे. चला कार्यकर्ते मंडळी, वल्लांडेश्वर संस्थान दुधा ब्रह्मपुरी बघा जानकीला घेऊन आलेले आहेत. बस बस भगवंत आले. आल्या आल्या भगवंतानी कैकईचं दर्शन घेतलं. आता खूप मोठा भाव आहे. अवधपुरी अति रुचिर बनाई. अतिशय सध्या खुर्च्या नका लावू गोपाल भैया. खुर्ची काढून टाका. उभेच राहू दे, उभेच राहू दे. नंतर अवधपुरी अति रुचिर बनाई. अतिशय रुचिर सुंदर अयोध्यापुरी बनवली. ब्राह्मण काकांनी ताट घेतलं. ताट घ्या, ताट घ्या, ताट घ्या. ब्राह्मण काका ताट घ्या. आणि पहिला तिलक कोणी केला तर प्रथम तिलक वशिष्ठ ही की ना. क्या बात है. जय हो. वशिष्ठांनी प्रथम तिलक केला. इथे ग्रंथ थांबतोय. जय हो. चला मंदिर समितीचे सर्व अध्यक्ष उपाध्यक्ष अनंता भाऊ सर्व आपल्या मंदिर कमिटीची जी कमिटी मंडळी आहे त्यांनी या. शेवटचे खरं तर ही खूप पर्वणी मोठी आहे. एकदा आमच्या गोपाल भाऊसाठी टाळी वाजवा सर्वांनी. वा वा. छान राम दरबार गोपाल भाऊनी उभा केलेला आहे. राम आहे, लक्ष्मण आहे, सीता आहे, भरत आहे आणि शत्रुघ्न आहे. किती सुंदर झाकी आहे. आता असं वाटतंय खरंच आपण अयोध्येमध्ये उभा आहे ना. अयोध्येमध्ये आपण आता असा भाव मनामध्ये ठेवा. लेकरांना खाली बसवा. गडबड गोंधळ काही करू नका. बोला बोला. हॅलो. हां बोला. अनंतराव बापू जमजाळ यांनी या ठिकाणी यायचे आहे. तसेच मंचक बापू देशमुख यांनी सुद्धा या ठिकाणी पूजेकरता यायचे आहे. चला मंचकराव बापू, अनंतराव काका. आणि हे बघा आजच्या कथेसाठी खरं तर महाराज आता तिकडेही कथेला संध्याकाळी जातात. पण ते म्हणतात महाराज त्या गावात तर रोज मला 500-1000 रुपये जमा होतात झाकीचे. आणि हे गाव दुधा म्हणतात, ब्रह्मपुरी म्हणतात, नदीच्या काठावर म्हणतात. आज भगवंताची ओवाळणी करा आणि ती गोपाल महाराजांना द्या. एवढं सुंदर हे बनवता येते बरं का. किती सुंदर दर्शन तुम्हाला. आणि ज्यांना तुळशीच्या माळी लागल्या तर तुळशीच्या माळी या ठिकाणी उपलब्ध आहेत. अनंत भाऊ कुठे आहेत? काही सूचना असतील तर एकदा द्या. कारण मंडळी एकदा आता मंडळी अतिशय कारण
या झाकीचं दर्शन घ्यायला उत्कंठा लागलेली आहे. आता राहत नाही. आम्ही 500 वर्ष प्रतीक्षा केली, आता हे झालंय. आणि विशेष म्हणजे ऐका ऐका, इकडे लक्ष द्या. आता झाकी बघा आणि कान इकडे करा. इकडे इकडे लक्ष द्या सर. का ज्यांनी सुंदर आपल्याला गायन ऐकवलं, श्री आमचे परम आदरणीय सागर भैया बोरा यांच्यासाठी एकदा सुंदर टाळी वाजवा सर्वांनी. खरं तर एकटा महाराज काहीच करू शकत नाही. म्हणजे माझ्या स्वराला स्वर मिळवून मिसळून महाराज जरी चुकले तरी ते सांभाळून घेतात. आणि खरंच आपण काय देऊ शकतो त्यांना? काय द्यावे त्याशी व्हावे उतर आई. काय देऊ शकतो? कलाकाराची किंमत ही पैशात कधीच होत नसते. फक्त आपण त्यांना सन्मान करू शकतो. आमचे सागर भैया, आणि खरंच सागर भैयाला ज्यांनी साथ केली अतिशय उत्कृष्ट. आणि पहिल्याच दिवशी आमच्या दत्ताभाऊन वाजवल्यानंतर ते मला म्हटले, महाराज ये तबलेवाला कहाँ से लाए? बोले बहुत मस्त बजाता, बोले बढ़िया आदमी आहे, बोले क्लासिकल बजाता. हे बघा, क्लासिकल वाजवणं वेगळं आणि आपलं गावरान म्हणजे दुखतंय कुंब्या डडडंग टडडंग हे वेगळं. हे क्लासिकल आहे. पुण्याला क्लासेस आहेत महाराजांचे. त्यांच्यासाठी एकदा टाळी वाजवा. त्यांच्यासोबत आलेले त्यांचे सहकारी, त्यांच्यासाठी सर्वांसाठी. आता आपणच एकदा आपल्यासाठी टाळी वाजवा सर्वांनी. वा 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 वा, छान. हे बघा, ही कथा आहे. संस्थान अतिशय आपलं म्हणजे सध्या समृद्धीच्या स्पीडनं चालू आहे. संस्थानचं काम कसं चालू आहे? समृद्धीच्या स्पीडनं. समृद्धीचा स्पीड किती आहे? 120चा आहे. तसं काम चालू आहे. याच्या कामा बोलू नका. संस्थानचं काम वेगाने चालू आहे. आता फक्त तुम्हाला त्या वेगामध्ये आपली हजेरी लावायची आहे, बसायचं आहे. तुमचा प्रवास सुखरूप. संस्थाने आपलं खूप आता प्रगतशील होत चाललं आहे. मथारा झाला का काय? अरे शिवयोजन उड्डाण घेतलं होतं हनुमंतरायाने, 100 योजन. हां ऐका, अतिशय बघा संस्थांचं महाराज कार्य केवढं आहे. कार्य चांगलं असेल तर त्याचा गुणगौरव केलाच पाहिजे. आमच्या सागर भैयाने ते वांगे पाहिले, ते म्हणले महाराज इतके वांगे. म्हणलं हे एकच टाली आहेत, अजून 4 टाले यायचे राहिले. एवढा मोठा प्रसाद. आणि खरंच मी मेहकर तालुक्याला मानतो महाराज. मेहकर तालुक्यामध्ये मोठमोठे भंडारे होतात. वरुडीचा भंडारा असेल, आपल्या युवरा आश्रमचा भंडारा असेल, आपल्या संस्थांचा भंडारा असेल, बालाजी संस्थांचा भंडारा असेल, मोठमोठे भंडारे या मेहकर तालुक्यामध्ये होतात.